नमस्कार, माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे. तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्स हा टॉपिक पाहिलेला होता. आता त्या रिगार्डिंग जे काही PYQ आहेत एम-एस-टी सी-ई-टीला आलेले आहेत, त्यातील काही क्वेश्चन्स आपण आज या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. चला, पहिला क्वेश्चन बघा. विच अमंग द फॉलोइंग पेअर ऑफ अ प्रॉपर्टीज ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता प्रॉपर्टीचे दोन टाइप्स आपण बघितलेले आहेत सिस्टीमच्या. एक आहे इंटेन्सिव्ह आणि दुसरं काय एक्सटेन्सिव्ह. एक्सटेन्सिव्ह याचा अर्थ काय, तो मॅटरवर काय पाहिजे, डिपेंडंट असेल. काय असेल, मॅटरवर डिपेंडंट असेल. आणि इंटेन्सिव्ह असेल तर तो काय असणार आहे, इंडिपेंडंट असेल. इंटेन्सिव्ह काय असणार आहे, इंडिपेंडंट असेल. मग आता याच्यामध्ये आपल्याला पेअर शोधायची आहे, ती कशी असली पाहिजे, इंडिपेन्सिव्ह असली पाहिजे. म्हणजे इंडिपेंडंट असलं पाहिजे, इंटेन्सिव्ह कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. प्रॉपर्टीज ऑफ इंटेन्सिव्ह. ओके, मग इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, इंडिपेंडंट अपॉन द मॅटर. इंडिपेंडंट अपॉन काय, मॅटर. मग जर आपण ह्याच्यातलं जर बघितलं तर पहिली जी प्रॉपर्टी आहे सरफेस टेन्शन आहे. तर सरफेस टेन्शन मॅटरवर डिपेंड करतं का, तर नाही करत. याचा अर्थ ही जी प्रॉपर्टी आहे ती कोणती आहे, इंटेन्सिव्ह आहे. ओके, त्यानंतर विस्कॉसिटी. विस्कॉसिटी आपण 100 ml घ्या किंवा 100 ml घ्या किंवा 10 ml घ्या, तर सेमच विस्कॉसिटी असणार आहे. म्हणजे मॅटर ह्याच्यावर डिपेंड करत नाही. याचा अर्थ हाही काय झाला, इंटेन्सिव्ह. म्हणजे आपल्याला पहिल्यांदाच आन्सर मिळालं बघा, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. क्वेश्चन नंबर 1चं ए आन्सर आहे. आता बाकीचं बघा, मास. याचा अर्थ हे काय झालं, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. टेम्परेचर आहे. टेम्परेचर काय सांगते आपल्याला, तेही कुठली आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. टेम्परेचर बघा, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर इंटरनल एनर्जी आहे, ती कुठली आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. मी काय, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बॉइलिंग पॉईंट काय आपल्याला, तर तो आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर एक हीट एनर्जी जर बघितली, सॉरी हीट कपॅसिटी, हाही एक्सटेन्सिव्ह आहे. आणि स्पेसिफिक हीट काय, इंटेन्सिव्ह. आपल्याला पेअर बघायची होती, दोन्ही काय पाहिजे होते, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी पाहिजे होत्या. म्हणजे आपल्याला ह्या दोन्ही इंटेन्सिव्ह, सरफेस टेन्शन आणि विस्कॉसिटी, दोन्ही आपल्याला काय मिळाले, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मिळाली. चला पुढचा क्वेश्चन बघू. आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ अ सिस्टीम इफ अ बॉइलिंग वॉटर केप्ट इन हाफ फिल्ड क्लोज वेसल. क्लोज केले याचा अर्थ क्लोज सिस्टीम आहे. क्लोज आहे तर क्लोज सिस्टीम, म्हणजे या दोन्ही सिस्टीम काय झाल्या बघा, हे क्लोज सिस्टीम आहे आणि ही काय, क्लोज सिस्टीम आहे. मग आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी बघायच्या, एक होमोजिनियस आहे का हेट्रोजिनियस आहे. आता हाफ हे कोल काय केलं, क्लोज वेसल्स. ह्याच्यामध्ये काय आहे, इथपर्यंत काय हाफ फिल्ड केले ना आपण, हाफ फिल्ड. मग इथं मग ह्या वॉटरचं कशामध्ये कन्व्हर्जन होणार आहे, वॉटर वेपरमध्ये. ह्या ठिकाणी काय असेल, वॉटर वेपर. आता हा एक स्टेट झाला आणि हा एक स्टेट झाला. म्हणजे वॉटर वेपर आहे आणि वॉटर प्रेझेंट आहे. याचा अर्थ ते काय झालं, हेट्रोजिनियस झालं. काय झालं, ते हेट्रोजिनियस. म्हणजे आपल्याला क्लोज सिस्टीम तर समजली, कारण ते काय केले, क्लोज केले. आणि हेट्रोजिनियस का, तर या ठिकाणी वॉटर दिलेलं आहे आणि या ठिकाणी ती जी एम्प्टी स्पेस असेल, त्या एम्प्टी स्पेसमध्ये वॉटरचं काय जाईल, वेपर जाईल. वॉटरचं काय जाईल, वेपर जाईल. म्हणजे सिस्टीम कोणती झाली, हेट्रोजिनियस झाली. काय झाली, हेट्रोजिनियस. म्हणजे क्वेश्चन नंबर 2चा आन्सर काय मिळाला आपल्याला, बी हे आन्सर आपल्याला करेक्ट मिळालं. चला नेक्स्ट बघून घेऊ. ओके, आता क्वेश्चन नंबर 3. इन विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्टंट द सिस्टीम परफॉर्म. सिस्टीमनं काम केले बघा, सिस्टीम परफॉर्म वर्क. सिस्टीमने केले याचा अर्थ काय येणार आहे, डब्ल्यू वर्क काय येणार आहे, निगेटिव्ह येणार. काय येणार आहे, निगेटिव्ह. कुणावर केलेलं आहे, सराउंडिंग. याचा अर्थ डब्ल्यूची जी व्हॅल्यू येणार आहे, तर डब्ल्यू वर्डन आपल्याला काय मिळणार आहे, या ठिकाणी निगेटिव्ह. बघा, सिस्टीमनं काम केले याचा अर्थ वर्डन काय पाहिजे आपल्याला, निगेटिव्ह असणार आहे. आता म्हणजे एवढं आपल्याला समजलं आहे. पुढं अजून काय करायचं आपल्याला, मग हे सगळं सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल. मग आपल्याला फॉर्म्युला काय आहे, की डब्ल्यू इज इक्वल टू काय, डेल्टा एन जी मायनस डेल्टा एन जी आर टी. काय, मायनस डेल्टा एन जी आर जी, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. ओके, म्हणजे चेंज इन नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, डेल्टा एन जी. मग आता नंबर ऑफ मोल्स आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग आता याच्यामध्ये चेंज काढायचं, म्हणजे फायनल मायनस काय करणार, इनिशियल करणार. काय करणार आपण, फायनल मायनस काय करणार, इनिशियल. आता फायनल बघा, इथं बघा गॅस किती प्रेझेंट आहे, प्रॉडक्टमध्ये 1. म्हणजे याचं काय होणार आहे, आपल्याला काय करायचं आहे, डेल्टा एन जी कॅल्क्युलेट करायचं आहे. मग काय होणार आहे, म्हणजे यामध्ये 1 मायनस काय झाला, रिॲक्टरमध्ये गॅस प्रेझेंट आहे का, नाही. म्हणजे काय झालं, याचा व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 1 मिळाली. ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी काय आहेत, की प्रॉडक्ट इथं काय होणार आहे, काहीच नाही, म्हणजे 0 आहे. डेल्टा एन जी म्हणजे इथं काय होणार आहे, 0. आणि मायनस ह्याच्यामध्ये 2 आहेत, म्हणजे मायनस काय होणार आहे, -2 होईल. ह्याच्यामध्ये चेक करा काय होणार, डेल्टा एन जी इज इक्वल टू गॅस किती आहे, प्रॉडक्टमध्ये 1 आहे आणि रिॲक्टंटमध्ये किती आहेत, तर 3 आहेत. म्हणजे किती आलं, 1 - 3 म्हणजे किती मिळालं आपल्याला, -2 मिळालं. त्यानंतर
फोर्थ ऑप्शनमध्ये बघा डेल्टा एन जी किती गॅस प्रेझेंट आहे तर 2 प्रेझेंट आहे. रिॲक्टंटमध्ये किती आहे 2 आणि ह्या किती झाला 1 म्हणजे किती झाला 3 झाला म्हणजे किती मिळाला -1. आता ह्या केसमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की ह्या ठिकाणी डब्ल्यू काय आला निगेटिव्ह आलेला आहे. ओके, म्हणजे निगेटिव्हचं काय होणार आहे पॉझिटिव्ह होईल पुढे जाऊन. ओके, म्हणजे हा काय झाला या ठिकाणी पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्हचं काय होईल पॉझिटिव्ह. याचा अर्थ ह्या ठिकाणी पहिल्या केसमध्ये काय झालेलं आहे तर एक्सपान्शन झालं. काय झालं या ठिकाणी एक्सपान्शन. पण बाकीच्या तिन्ही केसमध्ये जर चेक केलं तर त्या ठिकाणी काय झालं कॉम्प्रेशन झालं. काय झालं याच्यामध्ये कॉम्प्रेशन. म्हणजे या पहिल्या केसमध्ये काय झालं एक्सपान्शन झालं, दुसऱ्या केसमध्ये काय झालं आपल्याला कॉम्प्रेशन झालं. मग आता हे जर आपण सॉल्व्ह केलं आपल्याला काय पाहिजे डब्ल्यू इज इक्वल टू काय झालं पाहिजे मायनस म्हणजे निगेटिव्ह चार्ज आला पाहिजे. डब्ल्यू काय आला पाहिजे आपल्याला निगेटिव्ह चार्ज आला पाहिजे. मग या निगेटिव्ह चार्जमध्ये बघा मग आपला फॉर्म्युला पुटअप करा काय होणार आहे की डब्ल्यू इज इक्वल टू मायनस काय दिलेलं आहे डेल्टा एन जी आर टी. ओके, मायनस आता काय होणार आहे की डेल्टा एन जीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला काय मिळाली तर पॉझिटिव्ह मिळाली. काय मिळाली आपल्याला पॉझिटिव्ह. पण वर्क डन कसं असणार आहे निगेटिव्ह असेल म्हणून मग काय होणार आहे निगेटिव्ह डेल्टा एन जीची व्हॅल्यू म्हणजे हा फॉर्म्युला डेल्टा एन जीचा निगेटिव्ह घेतला एन जीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1 इंटू काय होणार आहे आर टी होणार. काय होणार आहे इंटू 1 काय होईल आर टी होईल. मग आपल्याला मायनस काय मिळालं डेल्टा एन जी. एक मिनटं बरं मग वर्डन काय एक लक्ष द्या. ओके, डब्ल्यू इज इक्वल टू काय झालं हे मायनस एन जीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेलं आहे आपल्याला 1 मिळालेलं आहे म्हणजे -1 काय मिळालं आपल्याला आर टी. डब्ल्यू इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला -1 आर टी. आता -1 आर टी आपल्याला डब्ल्यू वर्डन काय पाहिजे होतं तर निगेटिव्ह पाहिजे होतं. वर्डन काय पाहिजे होतं निगेटिव्ह म्हणजे आपल्याला काय मिळालं निगेटिव्ह आलं. याचा अर्थ हा ऑप्शन आपला काय करेक्ट आहे. पण या ठिकाणी जर आपण सॉल्व्ह करत गेलो असतो तर काय झालं असतं बघा हेच एखादं एक्झाम्पल कारण हे सगळेच निगेटिव्ह आहे. तर काय मिळालं असतं डब्ल्यू इज इक्वल टू मायनस आणि हे ऑलरेडी काय आहे जे मायनस काय मिळालं 2 आणि काय मिळालं आपल्याला आर टी. मायनस मायनस काय होणार आहे प्लस आर टी होईल म्हणजे वर्डन या ठिकाणी काय होणार आपलं पॉझिटिव्ह होणार आहे. आपलं सिस्टीमनं वर्डन केलेलं आहे. काय केलेलं आहे सिस्टीमनं. याचा अर्थ वर्डन काय आला पाहिजे होता निगेटिव्ह. मग वर्डन निगेटिव्ह कधी येईल तर पहिला ऑप्शन जर आपण फॉलो केला म्हणजे वॉटर मॉलिक्युलचा तर आपल्याला काय म्हणणार आहे फर्स्ट ऑप्शन करेक्ट येईल म्हणजे क्वेश्चन नंबर 3चा आन्सर काय मिळाला आपल्याला ए मिळालं. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघा. 2 moles of an ideal gas expand against a constant external pressure 2.2 into 10 raised to 5 Newton per meter square. The work done in this by the gas is 10 raised to 7 joule. What is the change in volume? चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर डेल्टा व्ही कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं आहे डेल्टा व्ही. माझा डेल्टा फॉर्म्युला आपल्याला काय माहिती आहे तर डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू काय डेल्टा व्ही. मग डेल्टा व्ही इज इक्वल टू काय झालं डेल्टा व्ही इज इक्वल टू डब्ल्यू आपण काय होणार आहे पी एक्सटर्नल ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे निगेटिव्ह. म्हणजे डेल्टा व्ही इज इक्वल टू काय मिळालं म्हणजे हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे वर्डन इज इक्वल टू. ओके, मग हे इक्वेशन काय सांगतंय डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू काय मिळालं आपल्याला डेल्टा व्ही मिळालं. पण आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर चेंज इन व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं म्हणजे डेल्टा व्ही. मी फक्त इक्वेशन काय केले रिअरेंज केले. इक्वेशन काय केले रिअरेंज केलं आणि इक्वेशन रिअरेंज केल्यानंतर मला इक्वेशन काय मिळालं डब्ल्यू मायनस डब्ल्यू आपण काय मिळालं पी एक्सटर्नल. आता व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे पुटअप करायचे आहे. ओके, ह्याच्यात व्हॅल्यू पुटअप केली डब्ल्यू इज इक्वल टू काय डब्ल्यू मायनसमध्ये मायनस डब्ल्यू किती मिळालं आपल्याला तर 10 रेज टू 7 किती मिळालं आपल्याला 10 रेज टू 7 डिवायडेड बाय किती आहे 2.2 इंटू किती मिळाला 10 रेज टू 5. ओके, म्हणजे काय होणार 10 रेज टू 7 डिवायडेड बाय काय मिळालं 2.2 इंटू 10 रेज टू किती मिळालं आपल्याला 5. बघा नीट समजून घ्या याच्यात काय असं अवघड नाही. काय दिलेलं आहे प्रेशर दिलेलं आहे आपल्याला पी एक्सटर्नल किती दिलेलं आहे 2.2 इंटू 10 रेज टू 5. वर्डन इथे दिलं आहे बघा वर्डन किती दिलेलं आहे आपल्याला 10 रेज टू 7 दिलं. वर्डन किती दिलेलं आहे 10 रेज टू 7. मग वर्डन 10 रेज टू 7 ॲज इट इज घेतलं. प्रेशर किती दिलेलं आहे 2.2 इंटू किती 10 रेज टू 5 ॲज इट इज घेतलं आणि मग हे जर कॅल्क्युलेशन केलं तर मग आपल्याला आन्सर काय मिळतं 45 काय म्हणणार आहे 45.45. आता एक चेंज झाले बघा. काय झालं की वर्क डन केलेला आहे याचा अर्थ जो डब्ल्यू आहे तो कोण आहे वर्डन निगेटिव्ह आहे म्हणजे इथं काय येणार आहे
मायनस आणि इक्वेशनमधला हा मायनस इंटू मायनस काय होईल प्लस होईल आणि हे जर सगळं सॉल्व केलं तर आन्सर काय मिळणार आपल्याला 45.45 मीटर क्यूब. बघा ओके, मग याच्यामध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं होतं तर याच्यामध्ये चेंज इन व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं होतं आणि चेंज इन व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आपण वापरला डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही रिअरेंज केला मायनस डब्ल्यू अपॉन पी एक्सटर्नल. आता वर्डन कसं आहे तर निगेटिव्ह आहे म्हणजे मायनस मायनस काय होणार आहे प्लस होईल आणि मग आपल्याला इक्वेशन आन्सर काय मिळालं 45.45 मीटर क्यूब. चला नेक्स्ट बघून घेऊ क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ अ रिव्हर्सिबल प्रोसेस. आता रिव्हर्सिबल प्रोसेस असेल तर आपल्याला माहिती आहे की दोन गोष्टी पाहिजे ते काय की ड्रायव्हिंग फोर्स आणि दुसरा काय पाहिजे अपोजिंग फोर्स पाहिजे. ओके, मग आपल्याला जे काय बरोबर नाही ते आपल्याला काय करायचं आहे शोधायचं आहे. इट प्रोसेस इन्फायटेसिमली स्लोली तर बरोबर आहे हे काय ही स्लोली प्रोसेस. पुढं ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग हा दोन मग सांगितलं तुम्हाला ड्रायव्हिंग फोर्स पण पाहिजे आणि अपोजिंग फोर्स पाहिजे पण त्याच्यामध्ये स्मॉल डिफरन्स पाहिजे डिफर इन एक्स्ट्रीमली स्मॉल अमाऊंट. द प्रोसेस कॅनॉट बी रिव्हर्स बाय स्मॉल चेंज. नाही, प्रोसेस रिव्हर्स होते जर त्याच्यामध्ये स्मॉल चेंज झाल्यानंतर म्हणजे चुकीचं जे स्टेटमेंट आहे ते ऑप्शन आपल्याला काय मिळाला सी मिळाला. इट टेक प्लेस इन इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप. नंबर ऑफ स्टेप त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतात. म्हणजे आपल्याला काय बघायचं होतं की रिव्हर्स होणार आहे कधी स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी चेंज झाली किंवा ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्समध्ये स्मॉल जर डिफरन्स असेल तर मात्र काय होणार ती रिएक्शन रिव्हर्स होऊ शकते. या ठिकाणी काय दिलेलं आहे स्मॉल चेंज झाला तर ती रिव्हर्स होणार नाही असं त्याचं मत आहे. याचा अर्थ क्वेश्चन नंबर सी हा काय सॉरी ऑप्शन नंबर सी हा काय चुकीचा आहे. म्हणजेच आपल्याला काय बघायचं होतं नॉट अ फीचर ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस. याचा अर्थ ऑप्शन आपल्याला काय मिळालं सी मिळालं. चला क्वेश्चन नंबर सी बघा. फॉर अँड ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे आपल्याला काय माहिती आहे की इंटरनल एनर्जी हीट काय होत नाही चेंज होत नाही. म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस ज्याचा ऑप्शन आपल्याला काय म्हणणार आहे क्यू जो आहे क्यू काय होत नाही म्हणजे ॲड पण होत नाही आणि रिमूव्ह पण होत नाही. ॲडियाबॅटिक म्हणजे काय कॉन्स्ट म्हणजे काय मिळालं आपल्याला क्यू इज इक्वल टू काय आलं 0 आलं. ओके, चला नेक्स्ट बघू. द चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम डिपेंड अपॉन. इंटरनल एनर्जी कशावर डिपेंडेंट असते तर इंटरनल एनर्जी इनिशियल आणि फायनल स्टेट ऑफ सिस्टीमवर डिपेंड असते. इंटरनल एनर्जी कशावर डिपेंडंट आहे इनिशियल आणि फायनल स्टेट. बरोबर बघा इथे दिलेलं आहे इनिशियल आणि फायनल स्टेट ऑफ सिस्टीम. म्हणजे जी इंटरनल एनर्जी आहे ती कशावर गरजेचं आहे इनिशियल आणि फायनल स्टेप. नंबर ऑफ स्टेप इन्व्हॉल्व तर नाही तर टोटल एनर्जी फायनल स्टेट ही गरजेचं नाही. पाथ फॉलोड बाय पाथ फंक्शन आहे. आपल्याला इंटरनल एनर्जी बघितली तर ती कशावर डिपेंड असते तर इनिशियल आणि फायनल स्टेटवर काय असते डिपेंडंट असते. चला क्वेश्चन नंबर 8 बघून घ्या. क्वेश्चन नंबर 8. 2 मोल्स ऑफ आयडियल गॅस सोल्युशन रिव्हर्सिबल सायक्लिक प्रोसेस ॲज शोन इन फिगर. कॅल्क्युलेट द वर्क डन ड्युरिंग द प्रोसेस. सी पासून डी पर्यंत जात असताना सी पासून कुठे जायचं आपल्याला डी पर्यंत जायचं आहे आणि आपल्याला काय काढायचं याचं वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी काय करायचं आहे वर्क डन कॅल्क्युलेट करायचं. मग आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे तर डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला मायनस एन आर टी इंटू एल एन. काय म्हणणार आपल्याला तर आपल्याला प्रेशरच्या बाबतीमध्ये प्रेशर दिला आहे म्हणून काय व्हायला P1 आपण काय येणार आहे P2 येणार आहे. P1 आपण काय येणार आहे P2. इथं एल एन काय घेतलं तर क्वेश्चनमध्ये एल एन आहे. अदरवाईज आपण काय घेतलं असतं 2.303 इंटू लॉग टू बेस 10 ही व्हॅल्यू घेतली असते. पण आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे एल एन दिलेलं आहे. मग आपण व्हॅल्यू पुटअप केली मायनस किती मोल दिलेले आपल्याला 2 मोल म्हणजे मायनस काय दिलं 2. आरची व्हॅल्यू इथं कुठेही कॅल्क्युलेट केली नाही म्हणून मी ॲज इट इज इथं काय लिहिलं आर लिहिलं. टेम्परेचर आहे तर टेम्परेचर किती दिलेलं आहे आपल्याला बघा की आपल्याला कुठून कुठं जायचं आहे तर सी पासून डी पर्यंत जायचं आहे. कुठून जायचं आहे सी पासून डी पर्यंत. म्हणजे ही जी लाईन आहे टेम्परेचर किती मिळालं आपल्याला 400 केल्विन. म्हणजे काय झालं इथं 400 इंटू काय झालं एल एन P1 आता किती मिळणार बघा हा हा काय P1 झाला. म्हणजे सी पासून डी जाताना म्हणजे हा झाला P1 हा झाला P2. सी पासून डीला जातोय. पीचं टेम्परेचर किती आहे 2 आहे डिवाइड बाय याचं किती आहे P2चं किती आहे 1. म्हणजे सॉल्व केलं काय होणार आहे बघा 400 टू मायनस किती होणार आहे 800 होईल. किती होणार आहे मायनस 800. त्यानंतर काय मिळणार आपल्याला मायनस 800 इंटू काय राहिला आर अजून काय राहिला एल एन आणि एल एन 2/1 म्हणजे किती आलं 2. म्हणजे डब्ल्यू मॅक्स किती मिळालं आपल्याला -800 आर एल एन 2. काय मिळालं -800 एल एन
-800 RLN2 कुठे मिळाला ऑप्शन बघा, तर डीमध्ये मिळाला -800 RLN2. ओके, काय केलं आपण हा फॉर्म्युला डायरेक्टली फक्त फॉर्म्युला फॉलो केला आपण की Wmax इज इक्वल टू -nRT LN P1 अपॉन काय आला P2, कारण प्रेशर दिलेला आहे, व्हॉल्यूम दिला असेल तर V1 आपण V2च्या आसपास आलं असतं. चला क्वेश्चन नंबर 9 बघू. Which of the following set of a property is correct when 1 mole of gas is heated keeping volume constant by increasing temperature and supplying 500 joule of heat? हे क्वेश्चन मार्क्स 2024ला विचारलेला होता. ओके, चला याच्यामध्ये बघून घेऊ आपण हीट सप्लाय किती केलेला आहे. क्यूची व्हॅल्यू दिलेली आहे, तर क्यू हीट दिलेली आहे म्हणजे क्यूची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे आणि क्यूची व्हॅल्यू किती दिलेली आहे, तर 500 जूल. आता कुठं आहे बघा, क्यू इज इक्वल टू 500 जूल, तर इथं क्यू इज इक्वल टू 500 जूल आहे. ओके, इथं मायनस आहे, याचा अर्थ ऑप्शन सी हा तसाही कॅन्सल झाला. त्यानंतर क्यू इज इक्वल टू 500 जूल आणि क्यू इज इक्वल टू 500 जूल आहे. म्हणजे एवढ्यावर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही, फक्त इन्फॉर्मेशन दिल्यानुसार. फक्त ऑप्शन आपला एक इलिमिनेट झाला, कोणता झाला, तर सी नंबरचा ऑप्शन आपला काय झाला, इलिमिनेट झाला. पुढं आणि काय सांगितलं आहे बघा, की व्हॉल्यूम काय दिलेला आहे, कॉन्स्टंट दिलेला आहे. म्हणजे अजून आपल्याला अजून एक इन्फॉर्मेशन मिळाली, डेल्टा व्ही इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 0 मिळालं. डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. इथं कुठं आहे का डेल्टा व्ही, तर त्याचं काही संबंध नाही, त्याच्यात दिलेलंच नाही. म्हणजे आपल्याला काय इथं लिहिलं, डेल्टा व्ही इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 0. मग आता मगाची जी इक्वेशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय फॉर्म्युला आहे, तर डब्ल्यू इज इक्वल टू मग अशी कॅल्क्युलेट केलं, मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही, पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. आता डेल्टा व्हीची व्हॅल्यू किती आली, 0 आली. म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, 0 मिळणार. बघा काय केलं मी, डेल्टा व्हीची व्हॅल्यू 0 पुटअप केली. 0 इंटू एनिथिंग काय होणार आहे, 0. म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू काय मिळालं, 0. काय काय गोष्टी मिळाल्या बघा, डब्ल्यू इज इक्वल टू 0 मिळाले आपल्याला, डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 मिळाला आणि क्यू इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 500 जूल मिळाला. ओके, मग आता काय काय डब्ल्यू इज इक्वल टू 0 कुठं आहे, तर डब्ल्यू इज इक्वल टू 0 या ठिकाणी आहे. डब्ल्यू 0 हा तर ऑप्शन आपण कॅन्सलच केला, म्हणजे कारण हा येतच नाही. मग काय राहिला, हा एक राहिला. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या, डब्ल्यू इज इक्वल टू 0 इथेही करेक्ट आहे, डब्ल्यू इज इक्वल टू 0 करेक्ट आहे. म्हणजे दोन ऑप्शन आपले कॅन्सल झाले, ए आणि सी हा ऑप्शन कॅन्सल झाला. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, तर डेल्टा यू कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण डेल्टा इज इक्वल टू क्यू घेतलेलं आहे या ठिकाणी आणि डेल्टा इज इक्वल टू या ठिकाणी 0 पुटअप केले. मग आपल्याला तेवढाच एक डेल्टा यूचं फॉर्म्युला आपल्याला काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. डेल्टा यू इज इक्वल टू काय असतं, डेल्टा इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू असतं. डेल्टा यू इज इक्वल टू काय, क्यू प्लस डब्ल्यू. आणि क्यू किती दिलेला आहे, तर 500 आहे आणि डब्ल्यू किती आहे, 0. म्हणजे याचं डेल्टा यू इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला, 500. म्हणजे बघा डेल्टा यू किती मिळाला, 500. म्हणजे डेल्टा यू आणि क्यू हे बरोबर आहेत, डेल्टा यू आणि क्यू हे बरोबर आहेत, पण ते किती पाहिजेत, 500 बरोबर आहे. आणि म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला, बी मिळाला. म्हणजे आपण 1 बाय 1 सॉल्व्ह करत गेलो ना, आपल्याला ऑप्शन काय मिळाला, बी मिळाला. दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला एकच ऑप्शन कॅन्सल झाला, कारण काय विचारलं होतं, क्यूची व्हॅल्यू दिलेली होती 500 जूल आणि इथे क्यूची व्हॅल्यू दिलेली नाही, तर -500 जूल दिले, म्हणजे तो ऑप्शन डायरेक्टली कॅन्सल झाला. नंतर मग आपण इक्वेशन लिहिलं, ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम होता, तर डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 बघितलं, पण इथं ऑप्शन तसा आपल्याला भेटलाच नाही. त्यानंतर मग आपण डब्ल्यूची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू डेल्टा व्ही कॅल्क्युलेट केली, तर डब्ल्यू इज इक्वल टू फॉर्म्युला काय, मायनस पी एक्सटर्नल इंटू काय मिळालं, डेल्टा व्ही. म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू काय मिळालं, 0. मग डब्ल्यू इज इक्वल टू 0 कुठे मिळालं, तर ऑप्शन बी आणि सीमध्ये आपल्याला डब्ल्यू इज इक्वल टू 0 मिळालं. आणि एमध्ये आहे का, तर ए डब्ल्यू इज इक्वल टू 500, म्हणजे आपल्याला ए पण कॅन्सल झाला. पण आपल्याला राहिलं काय, डेल्टा यूची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागली आणि डेल्टा यूचा फॉर्म्युला आपल्याला क्यू प्लस काय, डब्ल्यू, आणि तो व्हॅल्यू पुटअप केली. मग आपल्याला ऑप्शन मिळाला, काय मिळाला, द बी हा ऑप्शन आपला करेक्ट मिळाला. चला क्वेश्चन नंबर 10 बघू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेटमेंट ऑफ अ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय बट इट कॅन बी कन्वर्टेड इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ओके, हे आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला तेच बघा स्टेटमेंटमध्ये, याच्यामध्ये जर असेल, ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम सिस्टीम वुड नॉट चेंज इन इंटरनल एनर्जी. आपल्याला तेच आहे, चेंज होते. ट्रान्सफर एनर्जी जी दिलेली आहे, याचा अर्थ हेच चुकीचं स्टेटमेंट आहे, पण तरी पण बघू. एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट, तर करेक्ट आहे. तर टोटल एनर्जी, इंटरनल एनर्जी इज अन आयसोलेटेड सिस्टीम इज करेक्ट आहे, कारण आयसोलेटेड सिस्टीममध्ये मॅटर ट्रान्सफर होत नाही आणि एनर्जी ट्रान्सफर होत नाही. ओके, म्हणजे इंटरनल एनर्जी सेम राहते. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, ही करेक्ट स्टेटमेंट आहेत. ही तिन्ही करेक्ट स्टेटमेंट आहेत. मग राहिलं कोणतं, तर ए नावाचं ऑप्शन काय आपल्याला, नॉट करेक्ट रिगार्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. म्हणजे क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर आपल्याला काय मिळाला, ए मिळालं. चला नेक्स्ट बघून घ्या. परत स्टेटमेंट तयार करायचं आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ ट्रू फॉर रिलेशन बिटवीन
काय डेल्टा एच इंटरनल एनर्जी आणि आपल्याला डेल्टा एच एन्थाल्पी आणि काय डेल्टा यू हे दोघांचं रिलेशन आपल्याला काय करायचं मांडायचं आहे. ओके, तर या इक्वेशनमध्ये ओके हां इक्वेशनमध्ये जर आपण बघितलं तर डेल्टा एन हा ग्रेटर डेल्टा एन हा लेस दॅन झिरो असतो. हे दोघांचं जर रिलेशन जर बघितलं डेल्टा एन कधी असणार आहे जर लेस दॅन झिरो असेल डेल्टा एन काय असेल लेस दॅन झिरो असेल तर डेल्टा एच हा ग्रेटर दॅन काय असतो इंटरनल एनर्जी. ओके, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे आपल्याला काय दोघं कशा आहेत अपोजिट पाहिजेत दोघं काय पाहिजेत अपोजिट. मग ह्याच्या अपोजिट काय होणार आहे डेल्टा एन जर ग्रेटर दॅन झिरो असेल डेल्टा एन ग्रेटर दॅन झिरो असेल तर डेल्टा एच हा काय असेल लेस दॅन काय असेल डेल्टा यू असेल. हे दोन्ही इक्वेशन आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत कारण हे दोन्ही कशाच्या रिलेटेड आहेत डेल्टा एनच्या रिगार्डिंग आहे. म्हणजे डेल्टा एन इज लेस दॅन झिरो तर डेल्टा इज ग्रेटर दॅन डेल्टा यू. मग आता इथं काय दिलेलं आहे झिरो इज इक्वल टू झिरो तर नाही. ओके, डेल्टा एन इज लेस दॅन झिरो तर इथं ग्रेटर दॅन पाहिजे होते ही झिरो ग्रेटर दॅन झिरो आहे ह्याच्या अपोजिट पाहिजे होता ही चुकलं. डेल्टा एन इज लेस दॅन झिरो आणि डेल्टा इज ग्रेटर दॅन हे दोघं एकमेकाच्या म्हणजे ही जे सिम्बॉल आहेत अपोजिट म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला तर डी हा आपल्याला काय करेक्ट ऑप्शन भेटला. काय मिळाला डी. हे लक्षात ठेवा की डेल्टा एन जर कमी असेल तर डेल्टा एच हा जास्त असतो इंटरनल एनर्जीपेक्षा. चला क्वेश्चन नंबर 12 बघा. कॅल्क्युलेट द डेल्टा एच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन ॲट 25 डिग्री सेल्सिअस. इक्वेशन आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे प्रोव्हाइड केलेलं आहे मगाच्या सारखंच. काय करायचं आपल्याला फॉर्म्युला डेल्टा एन जी आर टी म्हणजे डेल्टा एन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डेल्टा एन नंबर ऑफ मोल विथ रिस्पेक्ट टू गॅस. आता किती गॅस आहे त्याच्यामध्ये बघा की नंबर ऑफ रिएक्टरमध्ये गॅस N2 CO2 आणि काय H2 एकच मिनिट ह्या इक्वेशनमध्ये क्वेश्चन नंबर 12 हे जे वॉटर आहे ते लिक्विड आहे वॉटर आहे ते काय आहे लिक्विड आहे. मग राहिलं फक्त काय बघा दोन गॅस मॉलिक्यूल मिळाले 1 आणि 2 म्हणजे आपण प्रॉडक्टमध्ये किती आले 2 आले आणि रिॲक्टंटमध्ये किती आले 3/2. आता हाही जो दिलेला आहे हा तो कोण आहे अमोनियम सायनाइड. अमोनियम सायनाइड काय गॅस आहे NH3 ठीक आहे. हा काय सॉलिड. मग आता आपल्याला काय करणार 2 मायनस काय करावं लागेल आपल्याला 3/2 करावं लागेल. काय करावं लागेल 3/2 करावं लागेल. मग 3/2 केलं तर आपल्याला आन्सर काय मिळणार आपल्याला 1/2 मोल येईल. काय येणार आहे 1/2 टू जा 4 4 मायनस 3 1 1/2. ओके 1/2 मोल आलं म्हणजे आपल्याला डेल्टा एन जीची व्हॅल्यू मिळाली. आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बघा. आता हे सगळं काय करावं लागेल कॅल्क्युलेशन करावं लागेल. तुम्हाला आरची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर डेल्टा यूची व्हॅल्यू काय केलेली आहे प्रोव्हाइड केलेली आहे. मग आपल्याला फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला आहे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस काय डेल्टा एन जी काय आर टी डेल्टा एल जी आर टी. मग व्हॅल्यू पुटअप करा सगळ्यामध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे डेल्टा एच डेल्टा यूची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे तिने किती -740.5 प्लस डेल्टा एन जीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे किती मिळाली आपल्याला 1/2 मिळाली. आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती दिलेली आहे तर 8.314 जूल पर केल्विन. ओके आणि मग आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचे हे कशामध्ये दिलेलं आहे किलो जूलमध्ये दिलेले आहे म्हणजे 10⁻³ आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 8.314 इंटू 10⁻³ काय केलं तर हे कशा दिलेलं आहे किलो जूलमध्ये दिले आणि हे कशामध्ये जूलमध्ये आहे. त्यानंतर टेम्परेचर जे दिलेलं आहे किती टेम्परेचर आहे रूम टेम्परेचर 298 केल्विन 25 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 298 केल्विन. हे जर सॉल्व केलं तर शेवटी आन्सर डेल्टा एच इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला -741.7 किलो जूल पर मोल. हे कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला हे आन्सर भेटेल. ओके कुठे मिळालं आपल्याला मायनस हा या ठिकाणी क्वेश्चन आन्सर ऑप्शन काय सी -741.7 किलो जूल पर मोल म्हणजे 12चा आन्सर आपल्याला काय मिळालं सी मिळालं. फॉर्म्युला लक्षात घ्या. फॉर्म्युला लक्षात घेतल्यानंतर आपल्याला डेल्टा एन जीची व्हॅल्यू ॲक्च्युअली कॅल्क्युलेट करायची आहे. डेल्टा एन जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर मग हा पार्ट आपल्याला काय करायचं कन्वर्ट करायचं. ओके चला नेक्स्ट. द एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन ऑफ अ लिक्विड इज 30 किलो जूल पर मोल आणि एंट्रॉपी ऑफ वेपोरायझेशन इज 75 जूल पर केल्विन मोल. आता किलो जूल एका ठिकाणी जूल आहे कन्वर्ट करावं लागेल. कॅल्क्युलेट द बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड ॲट 1 ॲटमॉस्फिअर. ओके म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे की एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन
दिलेली आहे, एंट्रोपी ऑफ वेपोरायझेशन दिलेली आहे आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ कॅल्क्युलेशन करायचं. ओके, मग आपल्याला माहिती आहे एन्थाल्पीचं रिएक्शन डेल्टा एस इज इक्वल टू काय आहे, डेल्टा एच अपॉन टी. काय फॉर्म्युला, डेल्टा एच अपॉन टी. कधी, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. किती कॉन्स्टंट प्रेशर दिलेलं आपल्याला, 5 ॲटमॉस्फिअर. म्हणजे डेल्टा एस इज इक्वल टू काय दिलं, डेल्टा एच अपॉन डेल्टा एच अपॉन टी. काय करायचे, व्हॅल्यू पुटअप करू आणि आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करता येईल. डेल्टा एचची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, डेल्टा एस एन्ट्रॉपी किती दिलेलं आहे, 75. ओके, डेल्टा एच किती दिलेलं आहे आपल्याला, 30 किलो जूल दिलेलं आहे, 30 किलो जूल. किलो जूलचं काय शेत कन्वर्ट केलं, जूलमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे इंटू 10⁻² काय करावं लागेल, 3 करावं लागेल, डिवाइड बाय टी. टेम्परेचर कॅल्क्युलेट केलं आपण, टी इकडे डिवायडेड आहे, इकडे आलं मल्टिप्लाय झालं, टी इज इक्वल टू इकडचं मल्टिप्लाय इकडं आलं 30 इंटू काय आलं 10⁻³ डिवाइड बाय काय आलं 75. म्हणजेच काय होणार आहे, टी इज इक्वल टू, मग आपण कॅल्क्युलेट करा 30 इंटू 3 10⁻³ किती होणार आहे, किती झिरो, 3 झिरो, 1 2 3, 30,000 डिवाइडेड बाय काय आलं 75. 75ने जर डिवाइड केलं तर 75 4 जा किती होणार 300 आणि पुढचे काय आले 2 म्हणजे काय आलं 400 केल्विन आलं. म्हणजे टेम्परेचर किती मिळालं आपल्याला, 400 केल्विन, 400 केल्विन. बघा काय केलं, काहीच नाही, व्हॅल्यू फक्त पुटअप केलं डायरेक्टली. मग व्हॅल्यू काय केलं डायरेक्टली पुटअप, डेल्टा एस आणि डेल्टा एस इज इक्वल टू काय, डेल्टा एच अपॉन टी, डेल्टा एच अपॉन टी आणि व्हॅल्यू पुटअप केल्या आणि आपल्याला आन्सर मिळालं काय, तर टी इज इक्वल टू 400 केल्विन. काय मिळालं, टी इज इक्वल टू 400 केल्विन. चला क्वेश्चन नंबर 14 बघा. इक्वेशन दिलेलं आहे, 2 इक्वेशन दिले आहेत. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अ कार्बन मोनॉक्साईड विचारलेलं आहे. म्हणजे कार्बन मोनॉक्साईडचं स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायची. पहिलं जे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्ज राईज टू CO2 आणि डेल्टा एच इज इक्वल टू काय दिलेलं आहे, एक्स किलो जूल दिलेलं आहे. ओके, म्हणजे याला सपोज आपण इक्वेशन म्हणलं 1 डायरेक्टली यूज करू आपण. मग आता हे इक्वेशन आहे, हे इक्वेशनला आता काय करायचं, इथं कार्बन डायऑक्साईड आहे. ओके, आणि कार्बन डायऑक्साईड तयार करण्यासाठी, ओके ठीक आहे, CO2. मग आपल्याला काय करावं लागेल, हे इक्वेशनला मल्टिप्लाय काय करावं लागेल, 2 न मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे आपल्याला इक्वेशन बॅलन्स होईल. बघा, त्याला जर इक्वेशन मल्टिप्लाय बाय काय केलं, इक्वेशन 2 केलं, मल्टिप्लाय बाय इक्वेशन 2 केलं, काय इक्वेशन तयार होणार आहे, तर इक्वेशन या ठिकाणी दाखवत आता. तर मिळणार आहे 2 कार्बन प्लस काय होणार आहे, 2 कार्बन प्लस 2O2 गिव्ज राईज टू 2CO2, कारण या ठिकाणी 2CO2 आहे, 2CO2. मग काय होणार आहे, डेल्टा एच किती मिळाले आपल्याला, इथे एक्स मिळालं होतं, 2 न मल्टिप्लाय केलं म्हणजे -2x मिळालं. काय मिळालं आपल्याला, -2x किलो जूल. ओके, दुसरं जे इक्वेशन दिलेलं आहे, दुसरं इक्वेशन दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे, 2CO2. म्हणजे ॲक्च्युली पुढचे इक्वेशन आपण घेऊ. काय मिळालं आपल्याला, 2CO प्लस काय O2 गिव्ज राईज टू काय मिळालं आपल्याला, CO2 आणि काय मिळालं आपल्याला, डेल्टा एच इज इक्वल टू काय मिळालं, -y किलोजूल मिळालं, -y किलोजूल. आता हे इक्वेशन आपण काय केलं, रिव्हर्स केलं. हे इक्वेशन काय केलं आपण, रिव्हर्स केलं. म्हणजे काय होणार आहे बघा, उलटं केलं, CO2 पासून काय तयार होणार, 2 मोल CO प्लस काय झालं O2. आता डेल्टा एच हे जर रिव्हर्स केलं तर मायनसचं काय होणार आहे, प्लस आणि काय झालं, किलोजूल झालं. बघा इक्वेशन काय काय केलं, हे ॲज इट इज इक्वेशन घेतलं, फक्त त्याला मल्टिप्लाय बाय काय केलं, 2 केलं. दुसरं इक्वेशन जो आहे ते काय केलं, रिव्हर्स केलं आणि आपल्याला CO2 इज इक्वल टू काय केलं, आपल्याला CO2 इज इक्वल टू काय केलं, 2CO2. इक्वेशनमध्ये एकच मिनटं, 2CO2, हां इथं 2 राहिलेलं बरोबर, तरीच इथं काय 2CO2, कारण हे 2CO2 करण्यासाठी आपण इथं काय केलं होतं, मल्टिप्लाय केलं होतं. हे दुसरं इक्वेशन आहे 2CO2, इथे 2CO2 येईल बरोबर. ओके, आता मग आपण काय केलं, दुसरं इक्वेशन काय केलं, रिव्हर्स केलं, 2CO2 बरोबर. म्हणजे 2CO2 मधून काय, 2CO2 पासून काय झालं, 2O झालं, काय झालं, कार्बन मोनॉक्साईड. हे इक्वेशन आहे, हे रिव्हर्स केलं आपण, 2CO2 इज इक्वल टू, हां ठीक आहे, 2CO2. मग काय मिळालं आपल्याला, 2CO प्लस काय मिळालं आपल्याला, O2 मिळालं, दुसरं इक्वेशन मिळालं. ओके, हे दोन्ही इक्वेशन काय केले, रिअरेंज केले. आता काय करायचं आपल्याला, इक्वेशन 1 म्हणजे 2 कार्बनचं आपल्याला हे इक्वेशन आहे, याला म्हणलं 1 म्हणलं, आणि हे आता हे जे रिव्हर्स केलं ते इक्वेशन काय झालं, 2 केलं. ह्या दोघांचे काय केले आपण, ॲडिशन केली. तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ची ॲडिशन केली. आता या ठिकाणी इक्वेशन 1 आणि 2
बरं इथेच करू आपण. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 समोरासमोर आहे. याचा अर्थ हे मला फक्त काय हे फक्त काढावं लागेल. ओके. ह्या दोघांची काय करायची मला ॲडिशन करायची. ह्या दोघांची ॲडिशन केली काय होईल बघा आपल्याला. हे दोघांची ॲडिशन करा. आता ह्या CO2ला हे CO2 काय कॅन्सल होईल बघा. ॲज इट इज लिहू आपण म्हटल्यास ह्या CO2ला काय होणार आहे, हे CO2 काय होईल कॅन्सल होईल. ओके. त्यानंतर काय होणार आहे, फायनल ॲडिशन केल्यानंतर काय होते बघा आपण 2C प्लस काय होणार आहे O2 गिव्ज राईज टू काय म्हणणार आपल्याला 2CO2. ओके. आणि आपल्याला काय मिळालं डेल्टा एच इज इक्वल टू काय मिळालं वाय मायनस काय म्हणणार 2x. वाय मायनस काय मिळालं आपल्याला 2x केल्विन फॉर आता काय करायचं आहे 1 मोलसाठी कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं आहे 1 मोलसाठी इथं CO2 CO आहे 2 मोल्स ऑफ आता 2 मोलसाठी आता आपल्याला काय करायचं 1 मोलसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे काय करणार डिवायडेड बाय काय करणार 2 करणार. ह्याला जर डिवाइड केलं तर काय म्हणणार आपल्याला कार्बन. ह्याला डिवाइड केलं तर 1/2 काय येणार O2. ह्याला डिवाइड केलं तर काय येणार आहे CO. म्हणजे ह्याला काय करावं लागेल आपल्याला 2 न डिवाइड करायला लागेल. म्हणजे y मायनस 2x अपॉन काय होणार आहे 2 होणार आहे. y मायनस 2x अपॉन 2. y मायनस 2x अपॉन काय मिळालं 2 मिळालं. म्हणजे ऑप्शन काय मिळालं आपल्याला C मिळालं. बघा थोडंसं जरा लेंदी आहे पण तरीसुद्धा आपण कॅल्क्युलेट केलं. हे इक्वेशन इथं काय आहे 2CO2 होतं. म्हणून पहिल्या इक्वेशनला 2CO2 आणण्यासाठी पहिल्या इक्वेशनला आपण 2 न मल्टिप्लाय केलं. हे 2 न मल्टिप्लाय केलं. ओके. हे इक्वेशन तयार झालं. दुसऱ्यांदा काय केलं जे इक्वेशन दिलेलं आहे ते आपण रिव्हर्स केलं आणि रिव्हर्स केलं म्हणजे काय मिळालं आपल्याला 2CO2 पासून आपल्याला काय मिळालं कार्बन मोनॉक्साईड. आपल्याला कार्बन मोनॉक्साईड कॅल्क्युलेट करायचं होतं. ओके. कार्बन मोनॉक्साईड फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड मग रिव्हर्स केलं. ह्या दोघांची ॲडिशन केली तर ॲडिशन केल्यानंतर ज्या गोष्टी जातात म्हणजे 2CO2ला काय झालं हे 2CO2 काय झालं कॅन्सल झालं. ओके. त्यानंतर मग आपण इक्वेशन लिहिलं 2C प्लस काय मिळेल ह्या O2ला ह्याच्यातला एक O2 कॅन्सल झाला म्हणजे 2C प्लस O2 2C प्लस O2 शिल्लक काय राहिलं 2CO म्हणजे हे आपल्याला शिल्लक राहिलं. ओके. आणि त्या इक्वेशन काय मिळालं आपल्याला डेल्टा हा y मायनस काय झालं 2x झालं y मायनस 2x. मग आपल्याला 2 मोल नको आहे 1 मोल पाहिजे. मग होल इक्वेशनला आपण डिवाइड बाय 2 केलं. मग आपल्याला इक्वेशन काय मिळालं ते y मायनस 2x अपॉन 2 y मायनस 2x अपॉन 2 म्हणजे ऑप्शन काय मिळालं आपल्याला C हा ऑप्शन करेक्ट मिळाला. चला नेक्स्ट 15 नंबर फॉर द रिएक्शन. आता रिएक्शन दिलेले आहे आपल्याला 15 नंबर. तर काय सांगितले आपल्याला रिएक्शनमध्ये व्हॉट इज द हीट ऑफ अ डिकम्पोजिशन ऑफ अ वॉटर पर मोल. वॉटरचं डिकम्पोजिशन कॅल्क्युलेट करायचं आहे. इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. ओके. 2H2 प्लस O2 गिव्स राईज टू 2H2O आणि डेल्टा एच आपल्याला दिलेला आहे -573.2 केल्विन जूल. ओके. आता ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन मी रिव्हर्स केली मगाच्यासारखं. काय होणार आहे 2H2O गिव्स राईज टू कारण आपल्याला काय बघायचं आहे डिकम्पोजिशन ऑफ वॉटर कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे वॉटरचं इथं वॉटरचं काय झालं फॉर्मेशन झालं डिकम्पोजिशन करायचं आहे. म्हणजे 2H2O काय होणार आहे 2H2 प्लस काय झालं O2. मग आपल्याला डेल्टा एच इज इक्वल टू मायनसचं होईल प्लस कारण उलटी केली रिएक्शन 573.2 किलो जूल झालं. ओके. आता किती वॉटर मॉलिक्युल आहेत 2 वॉटर मॉलिक्युल आहेत. आपल्याला एकाच कॅल्क्युलेट करायचं. काय करणार डिवाइड बाय 2 करणार. डिवाइड बाय 2 केलं म्हणजे काय झालं H2 गिव्ज राईज टू काय मिळालं H2 प्लस काय मिळालं 1/2 O2. याचाच ह्यालाही काय करावं लागेल आपल्याला डेल्टा एचला डिवाइड बाय काय करेल डेल्टा एच इज इक्वल टू 573.2 डिवाइड बाय काय करावं लागेल आपल्याला 2 करावं लागेल. मग 2 केल्यानंतर डिवाइड बाय मग आन्सर आपल्याला काय येणार बघा तर 200 बे दोन्ही 4 राहिले 1 बे 16 बेसक 12 आणि बेसक 12 286 पॉईंट काय मिळालं आपल्याला 6 मिळालं. म्हणजे ऑप्शन काय मिळालं आपल्याला C मिळालं. सिम्पल होतं. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 16 फॉर अ रिएक्शन A प्लस बी गिव्ज राईज टू प्रॉडक्ट मिळालेला आहे आणि आपल्याला डेल्टा एच मिळालं -84.2 किलो जूल आणि डेल्टा एस काय मिळालं 200 जूल पर केल्विन आणि कॅल्क्युलेट द हायेस्ट व्हॅल्यू ऑफ अ टेम्परेचर सो दॅट द रिएक्शन विल बी प्रोसीड इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे आपल्याला T इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे डेल्टा एच अपॉन काय डेल्टा एस. डेल्टा एच अपॉन काय डेल्टा एस. दोघांची व्हॅल्यू दिलेले आहेत प्रोव्हाइड केलेले आहेत आपण पुटअप करू. ओके. एकाच हां इथं इथं तुम्हाला जम्बलिंग केलं इथं काय दिलं आहे किलो जूल दिलं इथं काय दिलेलं आहे जूल हे लक्षात घ्या. दरवेळी हे आपल्याला कन्फ्युजिंगसाठी दिलं जातं. मग डेल्टा एचची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला -84 आणि त्याला किलो जूल आहे तर जूलमध्ये केलं तर मग काय होणार आहे त्याला इंटू 10⁻³ होईल. मी तर डायरेक्टली काय करतो 0 ॲड करतो. ओके. आणि त्यानंतर काय दिलेलं आहे डेल्टा एस किती दिलेलं आहे 200 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 200. ओके. तोही कशामध्ये आहे बघा डेल्टा एस एकच मिनटं डेल्टा एस हाही मायनसमध्ये आहे.
हाही कशामध्ये मायनसमध्ये, म्हणजे हाही मायनस झाला. मायनस मायनस काय होईल प्लस होईल. ह्या 2 झिरो इथले 2 झिरो निघून गेले, राहिलं मायनस मायनस निघून गेला, राहिलं कोण आपल्याला 840 डिवाइड बाय काय मिळालं 2. मग 2 चोक 8, 2 दोन्ही 4, 0 420. किती आहे ते? हां, इथं 2 राहिलं बघा. इथं आपल्याला काय होतं 2 होतं. म्हणजे काय होणार आहे 421 येईल. म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळाला? ए मिळाला. ओके, म्हणजे क्वेश्चन नंबर 16चं ए ऑप्शन 421. फॉर्म्युला आपल्याला टी इज इक्वल टू डेल्टा एस अपॉन डेल्टा एच अपॉन डेल्टा एस, फक्त व्हॅल्यू पुटअप केल्या. किलो जूलचं आपण जूलमध्ये कन्वर्ट केलं आणि आपण आन्सर फाइंड आउट केलं. आपल्याला काय मिळालं 421. ओके, चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच मायनस डेल्टा यू. डेल्टा एच मायनस डेल्टा यू आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, त्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेट करा. फॉर द फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ मिथिल अल्कोहोल फ्रॉम एलिमेंट इन द स्टँडर्ड स्टेट. ओके, मिथिल अल्कोहोल तयार करायचा. फॉर्म्युला मिथिल अल्कोहोलचा काय? तर CH3OH हा काय झाला? मिथिल अल्कोहोल झाला. ओके, मग कशापासून तयार करायला सांगितलं? 1 मोल ऑफ मिथिल मोल फ्रॉम इलेमेंट ऑफ अ स्टँडर्ड स्टेट, जे ऑलरेडी स्टेटमध्ये जे आहेत त्या, म्हणजे कार्बनची रिॲक्शन कोणाबरोबर करावं लागणार आपल्याला? तर हायड्रोजन बरोबर. बघा, कार्बनची रिॲक्शन कशाबरोबर करावं लागेल आपल्याला? हायड्रोजन बरोबर करावं लागेल. 2 मोल्स ऑफ हायड्रोजन घेतले, प्लस आता ऑक्सिजनचे केमी म्हणतात काय लागणार आपल्याला? ऑक्सिजन, म्हणजे 1/2 काय घेतला? ऑक्सिजन, गिव्ज राईज टू काय होणार आपल्याला? CH3OH. ओके, काय अशी रिॲक्शन आपली होऊ शकते CH3OH. मग आपण काय केलं? बघा, कार्बन किती आहेत? इथं 1, इथं पण 1 आहे. हायड्रोजन 2 2 4, इथं पण 4 झाले, आणि ऑक्सिजन 2 ला 2 निघून गेला का ऑक्सिजन काय मिळालं? 1 मिळाला. ओके, मग आता आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन करायचं आहे. काय लागेल आपल्याला? डेल्टा एन जी कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके, मिथिल अल्कोहोल जो आहे, मिथिल अल्कोहोल आहे तो कशामध्ये असणार आहे? लिक्विडमध्ये असणार आहे. इथं काय ऑक्सिजन आहे तो कशामध्ये आहे? गॅसमध्ये. हायड्रोजन असतो तो कशामध्ये असतो? गॅसमध्ये असतो. ओके, मग आता आपल्याला काय काय मिळालं बघा, की प्रॉडक्ट किती मिळाला? 0 मिळाला. मायनस मायनस काय करायचं आपल्याला? तर रिॲक्टंट करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे? 2 प्लस काय मिळालं आपल्याला? 1/2. 2 प्लस काय मिळालं आपल्याला? 1/2. 2 प्लस 1/2 म्हणजेच काय? 2 आणि हाफ झाला. ही मायनस साईन, म्हणजे 2 पॉईंट किती आहे आपल्याला? 5. म्हणजे डेल्टा एन जी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? -2.5 मिळालं. -2.5. आता काय करायचं आपल्याला मग? डेल्टा एच कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. तर डेल्टा एच इज इक्वल टू काय? डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. आता डेल्टा यू इकडं काय? पॉझिटिव्ह, इकडं आल्यावर काय झालं? निगेटिव्ह झालं. म्हणजे काय मिळालं आपल्याला? डेल्टा एच मायनस काय मिळालं? डेल्टा यू इज इक्वल टू काय मिळालं? डेल्टा एन जी काय मिळालं आपल्याला? आर टी. बस फक्त इक्वेशन रिअरेंज केलं. आता डेल्टा एन जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे? -2.5. मग मी काय केलं? -2.5 इंटू काय होणार आहे आपल्याला? आर टी. म्हणजे डेल्टा एच मायनस डेल्टा यूची व्हॅल्यू काय मिळाली? -2.5 आर टी. -2.5 आर टी. म्हणजे क्वेश्चन नंबर 17चा आन्सर आपल्याला काय मिळालं? बी मिळालं. चला पुढे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इंडिकेट इंक्रीज इन एन्ट्रॉपी. तर एन्ट्रॉपी कधी इंक्रीज होतो बघा? तर सॉलिड काय दिलेलं आहे बघा याच्यामध्ये आपल्याला? हां, एन्ट्रॉपी इन्क्रीज करायची आपल्याला. ओके, ठीक आहे. काय होणार आहे? सॉलिड NaNO3 चेंजेस टू ॲक्वियस प्रॉडक्ट. किती प्रॉडक्ट तयार झाले बघा? हां, इथं 2 ॲक्वियस प्रॉडक्ट तयार झाले. सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये झाले? लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झाले. ओके, ॲक्वियस फेज मोर रँडमनेस दॅन सॉलिड फेज. तर हे एन्ट्रॉपी ऑफ सिस्टीम काय होते? इन्क्रीज होते. म्हणजे ज्या ठिकाणी ॲक्वियस फेज काय होतील? इन्क्रीज होईल, त्या ठिकाणी एन्ट्रॉपी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. म्हणजे सॉलिडपासून 2 काय झाले? तयार झालं. याचा अर्थ ऑप्शन नंबर सी आपल्या याच्यामध्ये करेक्ट आहे. ओके, चला नेक्स्ट. लास्ट 2 क्वेश्चन्स बघायचे आहेत आपल्याला आता. द बॉन्ड एन्थॅल्पीज, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्यानंतर हायड्रोजन सिंगल बॉन्ड. ओके, आणि हे सगळे 350, 600, 400 अँड 410 किलो जूल पर मोल. आणि हीट ऑफ हायड्रेशन ऑफ इथाईन दिलेलं आहे. मग इथाईनचं फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. आता हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता, फक्त मी तुम्हाला, बरं ठीक आहे, हे सगळ्यांचे ॲडिशन कॅल्क्युलेशनचा पार्ट मोठा आहे म्हणून म्हणत होतो. ठीक आहे, पण आपल्याला काय फॉर्म्युला? सी डबल बॉन्ड सी, इथं काय होणार आहे? एच, इथे एच, इथे एच, आणि इथं काय आलं? एच. ओके, इथिलीन मॉलिक्युल आहे, आणि इथिलीन मॉलिक्युल काय होणार आहे? ह्याच्याबरोबर H2ची रिॲक्शन झाली इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलाडियम. ओके, आणि ह्याच्यापासून तयार होणार इथेन तयार होणार, म्हणजे CH3, आणि काय झाला? CH3 तयार झाला. हे सगळ्यांची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी काय केलेली आहे? प्रोव्हाइड केलेली आहे. मग आपल्याला काय करायचं असतं? तर समेशन ऑफ काय होणार आहे? समेशन ऑफ रिॲक्टंट, म्हणजे डेल्टा एच काय होणार आहे? रिॲक्टंट मायनस
समेशन ऑफ काय डेल्टा एच प्रॉडक्ट, डेल्टा एच नॉट प्रॉडक्ट. मग आता यांची ॲडिशन करायची आपल्याला. रिॲक्टंट काय दिलेले आहेत आपल्याला बघा, की याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कुठं आहेत काय आहेत हे फक्त बघायचं. हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड इथं एक प्रेझेंट आहे, म्हणजे एक व्हॅल्यू येणार 1 2 3 1 2 3, म्हणजे हायड्रोजन हायड्रोजनची किती मिळाले आपल्याला, तर ती मिळाली आपल्याला 400 मिळाली. किती मिळाले आपल्याला, 400 मिळाले. आता हे सगळ्यांची व्हॅल्यू मी डायरेक्ट लिहितो. त्यानंतर बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड किती आहेत आपल्याकडे, एक आहे. कार्बन कार्बन किती नंबरला, 1 आणि 2 नंबरला, 1 आणि 2 नंबरला, म्हणजे किती झाली ती 600 झाली. प्लस आता कार्बन आणि हायड्रोजन इथे बघा, कार्बन हायड्रोजन किती आहे, 1 2 3 4. कार्बन हायड्रोजन किती झाले, 4. किती नंबरला, 1 2 3 4, 1 2 3 4 म्हणजे 410. म्हणजे काय होणार, 4 इंटू काय होणार आहे, 410. ओके, हे कॅल्क्युलेशन करायचं. 4 इंटू काय होणार आहे, 410. ओके, आता हे सगळं झालं समेशन. मायनस आता काय करायचं आहे, तर कोणाचं बघायचं, प्रॉडक्टचं. प्रॉडक्ट कुठं आला, या ठिकाणी. ह्या ठिकाणी मग आपल्याला इक्वेशन लिहिलं असं असं लिहा, म्हणजे तुम्हाला समजेल. सी एच सी एच सी सी एच सी एच आणि काय झालं, सी एच सी एच सी एच सी एच किती मिळाले आपल्याला, तर 6 मिळाले. किती मिळाले आपल्याला, 6. म्हणजे 6 गुणवले सी एचची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 410, म्हणजे 410 येईल. ओके, पुढं अजून काय राहिलं याच्यामध्ये, कार्बन 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 एक नंबरला आहे. कार्बन कार्बन एक नंबरला, म्हणजे काय आलं, 350. ओके, आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं. सगळे व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. मग जर सॉल्व केलं आपण, तर ह्या सगळ्यांची जर ॲडिशन काढली तर आपल्याला मिळते 2640. ह्या सगळ्यांची जर ॲडिशन बघितली तर ती किती येणार, 2810. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मिळणार आहे -170 किलो जूल पर मोल, किलो जूल पर मोल. म्हणजे आपल्याला मायनस काहीच अवघड नाही. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायचे फक्त आणि कॅल्क्युलेशन पार्ट करायचं आहे, समेशन करायचं होतं. हे सगळं दिलं आहे ऑलरेडी. या सगळं आन्सर पण आता काढून दिलं तुम्हाला. तर आन्सर काय मिळालं आपल्याला, 19चं बी -170 किलो जूल पर मोल. आणि शेवटी काय दिलेलं आहे, 20 नंबर क्वेश्चन्स. तर 20 नंबर क्वेश्चन आपल्याला काय कॅल्क्युलेट, करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ हीट सप्लाइड ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम इन गॅसेस रिएक्शन. तर आपल्याला डेल्टा एचची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. तर डेल्टा एच इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, तर डेल्टा यू प्लस डेल्टा काय एन जी काय आर टी. ओके, मग आता आपल्याला डेल्टा एच म्हणजे माहिती आहे, फायनल मायनस इनिशियल, म्हणजे डेल्टा काय एच काय होणार, H2 मायनस H1 होईल. H2 मायनस H1. सेम डेल्टा यू म्हणजे काय असणार आहे, तर तो होणार आहे U2 मायनस काय होणार आहे, U1 होणार आहे. परत काय होणार आहे, डेल्टा प्लस डेल्टा एन, याचा अर्थ काय होणार आहे, N2 RT मायनस काय होणार आहे, N1 RT होणार आहे. ओके, आता आपल्याला काय केलं आहे बघा, N2 RT बरोबर आहे. N2 RT हे N2 RT हे सगळं बरोबर आहे. याचा अर्थ हे सगळं बरोबर आहे. फक्त आता हा जो पार्ट आहे, हा पार्ट फक्त आपल्याला इकडे टाकायचा आहे. डेल्टा H2 मायनस H1. आता हा पॉझिटिव्ह आहे, आधी बरं हा पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यावर काय झाला, निगेटिव्ह झाला. हा निगेटिव्ह इकडे आल्यावर पॉझिटिव्ह झाला. पुढचं ॲज इट इज आहे. हां, पुढचं काय आहे, ॲज इट इज N2. आता ह्याच्या फक्त रिअरेंज करावं लागेल तुम्हाला. पॉझिटिव्ह आहे तो सुरुवातीला घ्या, म्हणजे काय झालं, H2 प्लस काय झाला ठीक आहे, H2 मायनस H1 प्लस U1 मायनस U2. H2 H1 H2 H1 H2 H1, त्यानंतर U2 आहे नाही, H1 H2 नाही, H2 H1 आहे, U1 मायनस U2, म्हणजे आपल्याला काय मिळालं, आपल्याला सी ऑप्शन मिळालं. इक्वेशन होतं हे आपल्याला खूप वेळा, आता 3-4 वेळा आपण फॉलो केलं वाच. तर तेच इक्वेशन आहे, तेच आपण इक्वेशन घेतलं. फक्त आपण डेल्टा एच म्हणजे काय, फायनल मायनस इनिशियल, डेल्टा यू म्हणजे काय, फायनल मायनस इनिशियल, त्याच व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये काय केल्या, प्रोव्हाइड केल्या. आणि मग इक्वेशन आपण काय केलं, फक्त रिअरेंज केलं. बाकी व्हॅल्यू पुटअप करायची गरज नाही. इक्वेशन फक्त रिअरेंज केलं. इक्वेशन रिअरेंज केलं आणि आपलं कोणाबरोबर रिप्रेझेंटेशन आलं, सी ऑप्शन बरोबर काय आपलं रिप्रेझेंटेशन आलं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन सिंपल आहेत, इझिली सॉल्व्ह होतील. जे जास्त कॅल्क्युलेशनचा पार्ट, तर तसा आपल्याला बघितला आपण त्याच्यामध्ये आलाच नाही. याचा अर्थ केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये आपल्याला कोणताही पार्ट स्किप करण्याची गरज नाही. डायरेक्टली आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. हो, मेजॉरिटी पार्ट फक्त न्यूमेरिकलमध्ये, केमिकल कायनेटिक्समध्ये आणि सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला येऊ शकतात. जे ज्या ठिकाणी आपल्याला डेन्सिटी वगैरे कॅल्क्युलेट करण्याचा पार्ट असेल, जास्त लेंदी कॅल्क्युलेशन असेल, त्या ठिकाणी थोडं थांबून आपण जर वेळ मिळाला तर सॉल्व्ह करा. अदरवाईज आपल्याला थोडं लॉजिकली एखादा आन्सर समजत असेल, येत असेल आपल्याला, तर ते क्लिक करून आपण पुढे जाणं ते जास्त फायद्याचं ठरेल. तर आतापर्यंत आपण सगळं कंप्लीट केलेलं आहे. तर
काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, की हा पार्ट आपल्याला समजला नाही किंवा काही नाही. काहींची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेल्या आहेत. त्याचा डाऊट सेशन जो आहे, तो आपण उद्याच्या लेक्चरला आपण डाऊट सेशन घेणार आहोत. जे आतापर्यंत काही डाऊट आलेले आहेत, त्यांचे आपल्याला डाऊट्स आलेले आहेत. ते फक्त आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये ते डाऊट्स आपण थेरॉटिकली पूर्णपणे क्लिअर करणार आहोत. उद्याच्या लेक्चरला डाऊट सेशन होईल आणि पूर्णपणे हा डाऊट सेशन आपण क्लिअर करू. जे तुमचे काही क्वेशन्स असतील, काही प्रॉब्लेम असेल, जे आता आम्हाला पोहोचलेले आहेत, तेच डाऊट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, क्लिअर करणार आहोत. उद्या भेटू आपण पुढील लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.